प्रियजनांनो, परमेश्वरामध्ये वाढणं किंवा बायबलमध्ये वाढणं म्हणजे काय? परमेश्वरामध्ये वाढणं ही सततची प्रक्रिया आहे. त्यामध्ये खंड पडता कामा नये. ही एक अशी युनिव्हर्सिटी आहे, असं विद्यालय आहे, जिथं मनुष्य डिग्री मिळवू शकत नाही. म्हणजे डिग्री मिळाल्यानंतर तिथं त्याचं अभ्यास करणं थांबलं पाहिजे किंवा थांबतं असं नाही. तर ही सतत सातत्यानं नेहमी त्याच्यामध्ये वाढत राहणं, प्रभूमध्ये वाढत राहण्यासाठी ही हे महाविद्यालय आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पेत्र आपल्याला सजेस्ट करतो की 3रा अध्याय 2 पेत्र 3रा अध्याय 18व्या वचनामध्ये की आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा, त्याला आत्ता व अनंत कालपर्यंत गौरव असो, आमेन. प्रियजनांनो, सतत प्रभूमध्ये वाढण्यासाठी आपल्याला पाऊल मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही सर्वांनी रोज आणि रोज प्रभूमध्ये वाढण्याची गरज आहे. एकाच ठिकाणी जेव्हा पहिलीच्या वर्गामध्ये एखाद्या व्यक्तीला जर 100पर्यंत अंक वाचता येत असतील आणि त्याची परिस्थिती 10वीला जाऊपर्यंत तशीच असेल, तर तो अपयशी आहे. कॉलेजमध्ये जाऊपर्यंत 100 अंकापेक्षा त्याला जास्त गोष्टी यायला पाहिजेत, आणि जर त्या जास्त गोष्टी येत आहेत तर तो वाढत आहे. आणि जर ती 100च अंक त्याचं 10वी 11वी 12वी 15वीपर्यंत असेल किंवा तो सतत नापास होत असेल, तर त्याला तो कुठंतरी अपयशी आहे. म्हणून देवामध्ये आम्ही सदैव यशस्वी होण्यासाठी, पुढं चालत राहण्यासाठी आणि देवामध्ये स्थिर राहण्यासाठी प्रभूमध्ये वाढलं पाहिजे. आणि त्याचा मार्ग म्हणजे अभ्यास करा, शास्त्रवचन वाचा आणि परमेश्वराचा गौरव करा, जेणेकरून तुम्हाला या जगातली कोणतीही गोष्ट देवापासून दूर करणार नाही. त्याचबरोबर तुम्ही परमेश्वराचं गौरव करण्यामध्ये अग्रेसर व्हाल. तुम्ही परमेश्वर जसा सांगत आहे तसं चालाल आणि परमेश्वरामध्ये तुमचा विकास होत राहील. आणि म्हणून आमच्या आध्यात्मिक विकासाच्या प्रत्येक पायरीमध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती परिपूर्ण असलं पाहिजे? जितका माझा प्रभू परिपूर्ण होता, येशू ख्रिस्त परिपूर्ण होता, तितकं आम्ही आध्यात्मिक पायरीमध्ये परिपूर्ण असलं पाहिजे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.